सर आहे का? तुला कसं माहित? काल बघितलं ना. काल सर होते, पण कालचे सर नाही ना. कालचे सर पंक्च्युअल होते बेटा. आजची सर आज काय नसतो. आज पण मॅडम खेडेवर नाही येणार. अरे खरंच मॅडम लेट आल्या पाहिजे. 9:30 वाजता फर्स्ट बॅच, 10:30ला दुसरी, 11:30 11ला तिसरी. देतो का तू? डेटा रिडंडन्सी, डेटा इंटिग्रिटी, सिक्युरिटी नाही, सिक्युरिटी नाही, डेटा सिक्युरिटी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. आता सुद्धा काय झालं असतं, आता काय झालं असतं, आता पण पडलो असतो. तर चला काही विषय नाही. आज वाय फक्त प्रॅक्टिकल एक्झाम नाही. सुदर्शन भाई सोडून दिलं. सुदर्शन भाई कसा जाईल वायवा काढून चांगला जाणार नाही. रात्रभर अभ्यास करत होता भोसडीच्या. वायवा कसा जाईल? नाही चांगला केला पाहिजे वायवा. जास्त काही बेसिकच अभ्यास केला. बाकीच्या पोरांनी झोपू घातलं आणि मस्तपैकी रात्रभर उठून अभ्यास केला. बरोबर आहे रे बा. नाही एवढा अभ्यास नाही केला मी. मजा करू. कॅमेरावर थोडेसे दाग आहे, पुसतो आणि वापस सोडू लागतो. दाग अच्छे होते म्हणून दाग पुसले आम्ही. आणि आता कॉलेज जातो. वायवा आहे होपफुली लवकरच वापस येईल अर्ध्या तासात. कारण सुरुवातीचेच काही इनिशियल नंबर आहे आपला नंबर. तर पटकन जाऊ आणि देवाच्या कृपेनं आज जास्त काही विचारलं नाही पाहिजे. एकच कोड करून चाललो आणि 7-8 टॉपिकचे सिंटॅक्स करून चाललो. फक्त बाकी काहीच नाही करून चाललो. थोडी थेरी ते काल पोरांना विचारते तेवढी, बाकी हातपत्ता लावला. कारण पोरं विचारतच नाही. तर करणे ती घेऊ. आजचा वायवा तरी थोडासा टफ आहे, पण उद्याचं जे प्रॅक्टिकल आहे दॅट इज टोटली टफ. म्हणजे काहीच येत नाही. आल्या अभ्यासाला वेळा लागणार आहे. आणि माझ्या कालचा ब्लॉग नाही आला. पटकन प्रॅक्टिकल वायवा झाल्यानंतर मोबाईल करतोच. पहिले तो ब्लॉग अपलोड करतो. 2-3 दिवसापासून ब्लॉग येऊन राहिले, पण सुपर येऊन राहिले. पण समजून घ्या तेवढं. ब्लॉग कन्सिस्टन्सी नाही चुकली, फक्त टायमिंग वर खाली झाला. कारण सकाळी प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे राहते. तर सुद्याबाई अंदर करतो ना कॉलेजचे. हां सुद्याबाई म्हणजे एक असा पोरगा आहे सुदर्शन नायक, ज्याला आमच्या क्लासच्या सगळ्या पोरी फॉलो करते आणि हा पण फॉलो करतो त्यांना. म्हणजे खतरनाक माणूस आहे. चला कॉलेज आ चुका है हमारा एंड वी ट्रायोज आर बैक. आज भी हमारी एक्सटर्नल मैडम या सर जो भी होंगे वो नहीं आए. वी आर इरेग्युलर इन टायमिंग अँड वी आर पंक्च्युअल. तर आम्ही आलो होतो. फर्स्ट बॅच वाल्यांचा पण वायवा नाही झाला. ते पण आमच्यासोबत फिरायला येत पंक्च्युअल फॉर लंच. आणि सेकंड बॅचवाले आम्हीच आहे. आमची बॅच सुरू झाली. टायमिंग 12ला होता. तर आज पण एक्सटर्नल मॅडम नाही. मॅडम आहे का सर आहे? डोंट नो. सर आले. सर आहे का? तुला कसं माहित? काल बघितलं ना. काल सर होते, पण कालचे सर नाही ना. कालचे सर पंक्च्युअल होते बेटा. आजची सर आज काय नसतो. आज पण मॅडम खेडेवर नाही येणार. अरे खरंच मॅडम लेट आल्या पाहिजे. ड्रास्टिक स्नॅच माय फोन. तर चला आता काहीतरी खायला जाऊ आपण. कारण दुसरं काम काही आहे नाही. खायला जाऊ, मग कॉलेजमध्ये येऊ, टाइमपास करू. बस उतना ही काम फिलहाल चल रहा है. तो चलो, हमारे 3 लोग सामने गए, अब हम जाते हैं. क्या होता है कल तो मजा आएगा. कल भी एक्सटर्नल नहीं आना चाहिए. उद्या नाही आला ना मित्रांनो एक्सटर्नल, तर मी एका गरीबाला जेवण तिरंगा राईस 20 रुपये काम खतम. बापरे 30 रुपये. टर्फे काय घेतो? टर्फे दाबेली घेऊ आपण 20 वाली. काय जेवण करायचं टाइम दाबेली खातो. हो बाळा, जेवण करण्याचा टाइम आहे. वायवाच्या पहिले नाही जेवायचं असतं. आम्ही वायवाच्या पहिले जेवतो. जेव की मग. काल पण जेवलो. मग काल बिर्याणी केलं खाल्ली ना. पण सॉरी भाई, चुकलं माझं. का बरं खाल्ली? सॉरी. कालचा वायवा गेला ना. मग त्याच्या चेहऱ्यावरचे बघा ना मॅडमनी तुझी. काय ना मारली, काय ना मारली ना. अशी मारली ना. एकदम चिल गेला वायवा. नाही चिल गेला ते सांगताय फक्त तुम्हाला. पटकन ऑर्डर द्या. काय खायचं काय नाही. काय खायचंय? मला वाटलं आद्याचे हे झाले का? आवाज आला टाडीचा. म्हटलं आद्याचे रिलेटिव्ह झाले का?
तो डायलॉग फक्त आयशावर मारू शकतो. माहितीये का तुला छोटा बिबट्या म्हणतेस मला. आधी चेंजिंग टॉपिक चला बघू काय तर. युनिक नेम देतो. इफ नॉट एक्झिस्ट विथ गप बस तू. बघितलं MIC चा टाइम टेबल उद्या 1-1 तासाचा आहे. MIC 9:30 वाजता पहिली बॅच. काय वैसा कर रहे हो. म्हणजे एक्सटर्नल याच्या आधी काढून टाकणार आहे ते. आउटपुट येऊन जाईल म्हणजे उद्या 1 तास आहे MIC. कोण म्हणलं? 9:30 वाजता फर्स्ट बॅच, 10:30 दुसरी, 11:30 तिसरी. बिकॉज स्टडी जागी लवड्या मग काय तुम्ही बाबा ते सगळं काय काय शिवत येतो का तू. What is the DBMS properties? The DBMS properties are डेटा रिडंडन्सी, डेटा इंटिग्रिटी, security, नाही insecurity नाही. डेटा सिक्युरिटी. अरे Independent, security, integrity. रिडंडन्सी, सिक्युरिटी. And what are the acid properties of the DBMS? Acid properties, atomicity, consistency, integrity, and durability. अरे हाय फ्लेक्झिबिलिटी सांगायचं, हाय रिडंडन्सी सांगायचं. ॲटॉमिसिटी, इंटिग्रिटी, सी फॉर कूलर. मन 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 हा मन काळ ब्लॉग मध्ये आले. ए ऋषा, रांगोळी कशी काढायची ऋषा. हाकला पहिलेच शो डेटाबेस आहे. पहिलेच शो डेटाबेस आहे. काय विचारलं म्हणते आता काय म्हणते नंबर विचारला. अक्षय जोरात. हे चालल्या. हे प्लेन उडवणाऱ्या लवकर येतं, पोरांना खेळवतं, स्वतः अभ्यास करून येतं, लाज वाटू दे. ए बेटे नाही अक्षय, तुला पहिला प्रश्न आहे. DML चे क्वेरीज लिहून दाखव. इन्सर्ट डिलीट त्याचे एक प्रोग्राम लिहून दाखव. सिलेक्ट डिलीट जाणार रे साल्या. तू ए चल आयशा चल बरं. ए आणि ए रमाज चल. चला मित्रांनो, झालं आता मॅडम आल्या. मॅडम इकडे जाऊ आपण आणि एक बंद करू. फायनली वी हॅव डन सक्सेसफुली कम्प्लिटेड. तुला कॉल करायचा बरं आता शांत. मी 3दा कॅमेरा उघडला ब्लॉग बनवायला. 3दा समोरून टीचर आल्या आणि आता आण्याने मला मोटिवेट केला का बाय इट इज युअर राईट टू मेक ब्लॉग.
तर म्हणून ब्लॉग बनवतोय आम्ही. सर आहे. आता आपण फ्रीली ब्लॉग करू शकतो. हिअर नो वन कॅन रिस्ट्रिक्ट अस. तर मस्त झाला. आणि तिकडे पहा बालाजी सन. अरे 2 मिनिटात असं येतो आम्ही. असं समवन इज देअर. हिअर बालाजी सन इज देअर. आणि कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच तुम्ही. आणि आज पण अजून दाखवतो. चला आणि गेट चलो. यू कॅन सी हिअर सुयश दादा आणि बालाजी सन. बालाज काका सन. कशा तुमचा पाय कसा आहे? आता मस्त आहे. तुम्हाला भेटायला आलो माहिती का मी. थँक्यू दादा. विचार कर नाशिकवरून घेऊन आलो आहे ना. स्पेशल. अबे खरं तुला सोडले गेले की का नाही येत? हो हो बरोबर आहे. का म्हणते दादा? काय तुम्ही हे आमचे सुयश दादा सिनियर आता पास आउट झाले. येत असते कधी कधी स्वदेशच्या भेट द्याल कॉलेजसाठी. तुम्हाला भेटायला येतो. तुम्ही उपाध्या करता नाही पण पडलो आता काय करता ते. कोणत्या पोरीला बघत बघत पडला? नाही. कोणत्या पोरीला बघत बघत पडलाय तू? नाही हॉस्टेलवर पडलो. हॉस्टेलवर पोरी नाही आमच्या. हॉस्टेलच्या बाजूला आहे. साईडच्या हॉस्टेलच्या पोरीला बघून का? नाही पण साहित्य हॉस्टेल नाही. रात्री 9:30 वाजता पाय घसरला आणि पडलो. बाकी काही नाही. 9:30 वाजता. मित्रांनो फायनली इट इज डे 2. काल ब्लॉग शूट केला. त्यानंतर संध्याकाळी थोडंसं डिस्कशन झालं पोरांचं. कारण आम्हाला फिरायला जायचं होतं आज. आणि जर ट्रिप सक्सेसफुल झाली असती तर वी शुड हॅव बीन नाव इन कोकण राईट नाव. आणि हा पा तेजस बॉडी दाखवून राहिला मस्त. हा चालला फिरायला. आणि आता मी थोडंसं मला एक सामान विकत घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग घरी जायचं आहे. कारण काम आहे घरी पण थोडे. आणि महिनाभर सुट्ट्या आहे आता. तर घरी जाणं इज मस्ट. तर शिवम आंघोळ करून राहिला. तेजस रेडी होऊन राहिला. हे दोघं फिरायला चालले बाहेर. आणि मला पण थोडं बाहेर मार्केटमध्ये जायचं आहे. तर आपण दुसऱ्यासोबत जाऊ. इनका डे बेकार नहीं करते. अपने 1 घंटे के लिए इनको ट्रिप नाही कॅन्सल करण्यात येते. याची ट्रिप चांगली झाली. आणि त्या क्लासच्या मित्रांनी धोका दिला. नाही झाली ट्रिप सक्सेसफुल तर काय करू. पण जाऊ नंतर कधीतरी. तर काल लास्ट प्रॅक्टिकल एक्झाम होती. फायनली झाली. आणि मस्त 1 नंबर मजा आली प्रॅक्टिकल एक्झाम. यावेळेचं प्रॅक्टिकल एक्झाम बेस्ट गेली. सगळ्यात चांगली गेली. म्हणजे आमच्या फेवर मध्ये एकदम मस्त गेली लास्ट बॅचच्या. तर चला आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. पटकन एडिट झालाय ऑलमोस्ट. एवढी की ऍड केली का अपलोड करून टाकतो. मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. मित्रांसोबत शेअर करा. आणि कसं थोडंसं सबस्क्राईब करून घेत जा. चला मग मी भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.